आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत जागतिक महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025ची विजेती दिव्या देशमुख यांची संगीता अरसपुरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. अवघ्या विश्वाचं लक्ष लागलं होतं 28 जुलैला जॉर्जियातील बाटुमी इथं होणाऱ्या महिला बुद्धिबळ चषक स्पर्धेकडे आणि इतिहास घडला. संपूर्ण भारतवासियांचा ऊर अभिमानानं भरून आला जेव्हा महाराष्ट्र कन्या नागपूरची वंडर गर्ल दिव्या देशमुखनं बाजी मारली. अवघ्या 19 वर्षाच्या दिव्यानं आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च यश संपादन केलं आणि महिला बुद्धिबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावलं. आम्ही भावना जाणून घेतल्या दिव्याच्या. दिव्या, तुझं खूप खूप अभिनंदन. खूप मोठ्या यशाला गवसणी घातली. 4थी भारतीय ग्रँड मास्टर. काय वाटतं तुला? तुझ्या भावना नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला खूप छान वाटत आहे. माझं ग्रँड मास्टर टायटल आणि ही ट्रॉफी एक सोबत आली सो अजून स्पेशल वाटत आहे आणि सगळे लोक इतकं सपोर्ट देत आहे, इतकं लव देत आहे, तर मला खूप खूप आभार आहे मी आणि खूप छान वाटत आहे. आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करताना काय वाटत होतं तुला? आय थिंक भारतला रिप्रेझेंट करताना ऑलवेज खूपच इमोशनल फिलिंग असते, कारण की त्याच्यापेक्षा जास्त प्राऊड मला फील नाही होत जेव्हा इंडियाचा अँथम वाजतो, इंडियाचा फ्लॅग असतो आणि स्पेशली माझ्या मोहीम असतो, तर खूप छान वाटत होतं. अच्छा. मुलांना पुढे नेण्यात त्यांच्या पालकांची, आईवडिलांची खूप मोठी भूमिका असते, विशेषतः आईची. खेळ संपल्यानंतर आईला घट्ट मिठी मारून भावनांना वाट देणाऱ्या दिव्याला अख्ख्या जगानं पाहिलं. आईवडील तुझं प्रेरणास्थान, तर त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल सांग ना. आय थिंक त्यांचा सगळ्यात मोठा रोल आहे माझ्या करिअरमध्ये. त्यांनी खूप सॅक्रिफायसेस केले आहे. त्यांच्यामुळे तर मी इथे आली पण नसती. सो त्यांना मी खूप आभार प्रकट करते आणि त्यांच्यामुळेच मी इथे आहे. अच्छा. पण अंतिम फेरी गाठताना आणि अंतिम सामना खेळताना नेमकं तुला काय विशेष प्रयत्न करावे लागले किंवा त्यावेळी काही वेगळं टेन्शन होतं का? हो, फायनल सुरू होते सो डेफिनेटली खूप जास्त टेन्शन होतं. नर्व्स खूप जास्त रोल प्ले करत होते त्याच्यात आणि तुम्हाला काम राहायचं होतं इतकं टेन्स सिच्युएशनमध्ये तरी. सो मी तेच करायचं ट्राय करत होते. 5व्या वर्षापासून तर 19व्या वर्षापर्यंत पूर्ण ही जी 19 वर्ष, जवळपास 15 वर्षाचा कालावधी गेला, तर या 15 वर्षामध्ये बरंच काही तुला म्हणजे जे लहान मुलांना किंवा एकूणच थोडंसं तारुण्याकडे पदार्पण करताना काही गोष्टी मिस कराव्या लागतात, तसं वाटलं तुला कधी? ॲट सम पॉईंट डेफिनेटली जेव्हा मी छोटी होती मला रिअलाईज झालं की मला सॅक्रिफायसेस करायला लागेल. बट आय थिंक तुम्हाला कोणतेही ह्याच्यात मोठं बनायचं असेल तर सॅक्रिफायसेस हर वेळेस असतातच. अच्छा. आणि अंतिम सामन्यात जेव्हा एक भारतीयच आपली कोनेरी हम्पी तुझ्यासमोर उभी होती, तर तू अपेक्षा केली होती का? मी कोणी पण असलं असतं तर डेफिनेटली टफ झालं असतं. बट इंडियन होतं तर मी ऑल्सो हॅपी होती की काही पण झालं तरी ट्रॉफी इंडियामध्येच येणार. सो हम्पी खूप छान आहे बट मी कॉन्फिडंट होती आणि मी आपले बेस्ट देत होती. अच्छा. आता या क्षेत्रामध्ये, या बुद्धिबळ खेळामध्ये पुढे येणाऱ्या तरुण पिढीला तुझं काय मार्गदर्शन राहील? म्हणजे किती प्रयत्नांची गरज आहे या क्षेत्रामध्ये? आय थिंक कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप सॅक्रिफायसेस करायला लागतात आणि खूप मेहनत असते, वर्षांची मेहनत असते. सो मी जे पण आता अपकमिंग प्लेयर्स आहेत त्यांना हे म्हणणार की तुम्ही मेहनत करत राहा, रिझल्ट्सवर फोकस नको करा आणि तुम्ही फेल झाले तरी डोंट गिव्ह अप. अच्छा. आता तुझे भविष्यातले प्लॅन्स काय आहेत? आता मी सप्टेंबरमध्ये उझबेकिस्तानमध्ये खेळणार आहे ग्रँड स्विसमध्ये आणि त्याच्यानंतर पण टुर्नामेंट्स लाईन्ड अप आहे. अच्छा. मग त्याच्यासाठी काही विशेष तयारी करावी लागेल? डेफिनेटली आपलं बेस्ट द्यायलाच लागतं. सो ऑलमोस्ट हर टुर्नामेंटसाठी विशेष तयारी करायला लागते. अच्छा. बरं, कोचचं तर यामध्ये सहभाग असतोच, म्हणजे त्यांचे तर प्रयत्न असतातच एखादा खेळाडू तयार करण्यामध्ये, पण पॅरेंट्सची पण भूमिका खूप महत्त्वाची असते. तर तुला अगदी लहानपणापासून हे बाळकडू मिळालं, तर याचं श्रेय नेमकं आता तू कोणाला देशील? माझ्या पेरेंट्सला डेफिनेटली देणार मी. त्यांच्यामुळे तर झालंच नसतं. आणि माझी कोणी फॅमिलीला माझी फर्स्ट कोच राहुल जोशी सर होते त्यांना आणि ईश्वर रामटेके सरना. अच्छा. बरं, आता उझबेकिस्तानची तर मॅच तू खेळायला जाणारच, पण त्यापुढे आणखी काही मोठं स्वप्न असेल? डेफिनेटली कॅन्डिडेट्स खेळायचं आहे मला एप्रिलमध्ये, तर त्याच्यासाठी मी प्रिपेअर करणार आहे. अच्छा. मग त्यासाठी काही विशेष कोचिंग वगैरे असं? हो, आता होणार, बट मी जस्ट आली असं. बरं. तर दिव्या,
पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आकाशवाणीकरता ही जी तू मुलाखत दिली त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. श्रोतेहो, दिव्या देशमुखने आपल्या यशाचं श्रेय आपल्या आईवडिलांना दिलं आहे. तर जाणून घेऊया दिव्याच्या या यशाबद्दल त्यांच्या आई डॉक्टर नम्रता देशमुख यांचं मनोगत. श्रोते हो, दिव्याचं करिअर घडवण्यामागे तिची आई डॉक्टर नम्रता देशमुख यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्या स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि आपलं करिअर थोडंसं बाजूला करून आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले तर त्यांच्याशी बोलूया आपण. नमस्कार. नम्रता ताई, काय सांगाल तुम्ही? एकूण खूप मोठं अचीवमेंट दिव्यानं पार पाडलेलं आहे. आम्ही सगळे खूप खुश आहोत आणि मुख्य म्हणजे तिने देशासाठी केलं आहे याचा जास्त आनंद आहे आणि हे सगळं ती करू शकली तिच्या स्वतःसाठी, पण तिची इच्छा होती म्हणून अजून आनंदाची गोष्ट आहे. 5व्या वर्षापासून तर तिने या खेळाला किंवा याचं ट्रेनिंग घ्यायला किंवा या खेळामध्ये तिने सहभाग नोंदवला, तर त्यामागे मात्र तुमचीच मेहनत आहे. तर हा सहभाग तिने नोंदवावा किंवा या क्षेत्रामध्ये तिनं पुढं जावं तर यासाठी काय विशेष प्रयत्न केले गेले? ॲक्च्युली ती चांगलं करत गेली, आम्ही सपोर्ट करत गेलो आणि अशा तऱ्हेने ती वर आलेली आहे. तिची मेहनत तर होतीच आणि तिचं परफॉर्मन्स पण खूप चांगलं असल्यामुळे आमचं कर्तव्यच होतं की आम्ही तिला सपोर्ट करायला पाहिजे. आता एखाद्या खेळाडूनी चांगली खेळी खेळावी यासाठी त्याच्या कोचची किंवा इतर त्याची स्वतःची मेहनतही त्याला कारणीभूत असते, पण या सगळ्या स्पर्धेच्या तयारीसाठी किंवा तिची तब्येत छान राहावी त्याच्यामुळे आहार विहाराचं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ती काळजीसुद्धा तुम्ही घेतली असेल? हो, टीमवर्क तर असतोच आणि प्रत्येकाचं एक एक डिफाईन्ड रोल असतं. ॲज अ कोच जे रोल असतं ते तिचं चेस इम्प्रूव्हमेंट आणि बाकीच्या याच्यात असतं टेक्निकल मॅटर, आणि ॲज अ पेरेंट, ॲज अ मदर माझा वेगळा रोल असायचा. तर डेफिनेटली तिचं बाकीचं सगळं बघायला काय बेस्ट पॉसिबल आपल्याला करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करायची. आपण गायनॉकॉलॉजिस्टसुद्धा आहात, तर थोडं आपलं करिअर बाजूला करून आपण तिचं ध्येय गाठण्यासाठी खूप मोठी मदत केली, तर इतर पालकांना सुद्धा आपला काय संदेश राहील? मी तर असं म्हणेन की ती चांगलं परफॉर्म करत होती तर मला तर वाटलं की माझी ड्युटीच आहे तिला सपोर्ट करणं, म्हणून मग मला काही विशेष मी करिअरचा विचार नाही केला. आणि ती ॲक्च्युली इंटरनॅशनल लेवलवर परफॉर्म केल्यामुळे मला तेवढं काही फील नाही झालं करिअरचं. मला असं वाटलं माझी ड्युटी आहे तिला सपोर्ट करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी उपाय नव्हता. करिअर सोडणं आवश्यक होतं कारण मी गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि माझं फुल टाईम जॉब होता आणि पॉसिबल नव्हतं मला की मी दोन्ही करू शकते. आणि दिव्यासोबत ट्रॅव्हल कंटिन्युअस ट्रॅव्हल आणि इथे प्रॅक्टिसमध्ये पण यू हॅव टू बी अवेलेबल 24/7 माझ्या याच्या फील्डमध्ये, तर ते पॉसिबल नव्हतं. मला एक निवड करायचंच होतं आणि दिव्याचं परफॉर्मन्स पाहून मला वाटलं की मला तिला सपोर्ट करायला पाहिजे. एक प्रश्न विचारते की आता खूप गेम आहेत, मुलींसाठी काय मुलांसाठी काय, अलीकडे मुलं आणि मुली असा काही फरकच राहिलेला नाही, पण नेमकं या बुद्धिबळाकडे किंवा चेसकडे आपण तिला वळवावं असं का वाटलं तुम्हाला की तिचीच आवड होती सुरुवातीपासून? ती 5 वर्षाची होती. ॲक्च्युली तिला तर नव्हतं माहिती चेसबद्दल काहीच, आम्हालाच चेस माहीत होतं. मला तर खूप आवडायचं. माझे ग्रँडफादर म्हणजे माझे आजोबा चेस खेळायचे विनोबा भावेंसोबत. अच्छा. मी लहानपणापासून ते पाहत आलेली आहे, तर माझ्या डोक्यात होतं मी स्वतः शिकले असते तर चेस, तर म्हणजे ती इच्छा होती माझी. पण एनिवे माझं काही असं हे नव्हतं की हिला त्याच्यातच टाकायला पाहिजे. अनायसे मला माझ्या मोठ्या मुलीच्या बॅडमिंटन क्लासच्या बाजूला चेसचं क्लास दिसलं तर मला आनंद झाला की चला इथे आहे, मी तिला घातलं. अच्छा, मग तिचा इंटरेस्ट पाहून ती ते हळूहळू मग ते इव्हॉल्व झाली त्याच्यात. ते एक देवाची इच्छा. थँक्यू. धन्यवाद नम्रता ताई. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. श्रोतेहो, आपण ऐकत होता जागतिक महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 ची विजेती दिव्या देशमुख यांची
संगीता अरसपुरे यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.